नमस्कार. आज मी बनवणार आहे तवा अंडा मसाला. त्यासाठी इथं मी 4 अंडे घेतलेले आहेत. सोबतच 2 मीडियम आकाराचे टोमॅटो, 2 मीडियम आकाराचे कांदे, लसूण, हिरवी मिरची, आलं असं बेसिक साहित्य आपल्याला लागणार आहे. त्याचबरोबर काही मसाले देखील आपण वापरणार आहोत. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. तवा अंडा मसाला बनवण्यासाठी इथं 4 अंडे घेतलेले होते. ते अगोदर आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. त्यासाठी हे अंडे मी पाण्यामध्ये ठेवते आणि गॅसवरती याला उकडून घेते. अंडे उकडत आहेत तोपर्यंत कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेते आणि आलं लसूण पेस्ट देखील बनवून घेते. इथं पहा अंडे देखील छान असे उकडलेले आहेत. याच्यावरचं टरफलं काढून घेते. संपूर्ण अंड्यांवरचं टरफलं इथं मी काढून घेतलेलं आहे. आता हे अंडे आपल्याला कट करायचे आहेत. अंड कट करत असताना आपल्याला अशा पद्धतीने 2 भागांमध्ये कट करायचं आहे. एका अंड्याचे 2 भाग या पद्धतीने संपूर्ण अंडे आहेत ते मी 2 फोडींमध्ये कट करून घेते. हा अंडा मसाला अगदी पटकन बनवून तयार होतो आणि चवीला म्हणाल तर भन्नाट लागतो. इथं पहा संपूर्ण अंडे आहेत ते मी 2 फोडींमध्ये कट करून घेतले. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती एक तवा गरम करायला ठेवलेला आहे, कारण हा मसाला आपण तव्यामध्ये बनवणार आहोत. तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर तो वापरला तरीही चालू शकतं. इथं पहा तव्यामध्ये फोडणी करतात तेल घातलं, 1 चमचा बटर घातलं. तेल आणि बटर गरम झालं की यामध्ये 2 मीडियम आकाराचे अगदी बारीक चिरून घेतलेले कांदे घातले. हा कांदा आपल्याला हलकासा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. मसाल्यामध्ये असं हे बटर घातलं तर मसाल्याची टेस्ट आहे ती आणखीनच छान लागते. इथं पहा हा कांदा आहे तो मी छान असा तांबूस रंगावरती परतून घेतला. कांदा परतून झाला की यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालते. आलं लसणातला कच्चेपणा दूर होईपर्यंत याला देखील परतून घ्यायचं आहे. सोबतच इथं मी हिरवी मिरची देखील घातलेली आहे. अगदी बारीक बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरचीचा वापर यामध्ये करूयात. आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची देखील या कांद्यासोबत अगदी व्यवस्थित अशी मी परतून घेतली. त्यानंतर यामध्ये अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालूयात. 2 मीडियम आकाराच्या टोमॅटोचा वापर मी या मसाल्यामध्ये करत आहे. टोमॅटो देखील यामध्ये व्यवस्थित असं एकदा मिक्स करायचं आहे. त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. गॅस अगदी लो ठेवायचा आणि अर्धा ते 1 मिनिटासाठी हा टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा. थोड्या वेळ हा टोमॅटो मी शिजवून घेतलेला आहे. झाकण काढून याला एकदा व्यवस्थित हलवून घेते. मसाले परतत असताना गॅस थोडासा लो टू मीडियमच ठेवायचा आहे, जेणेकरून मसाले तव्याला जास्त करपणार नाहीत. त्यानंतर यामध्ये काही सुके मसाले घालते. पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर घातली. ठेवणीतलं काळं तिखट घातलेलं आहे. अर्धा चमचा धना पावडर, पाव चमचा जिरे पूड आणि चवीनुसार मीठ घातलं. घातलेले संपूर्ण ड्राय मसाले या मसाल्यांमध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करूयात. त्यानंतर यामध्ये साधारणपणे अर्धा ते पाऊण वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि हे मसाले एकदा व्यवस्थित मिक्स करायचे. अर्ध्या मिनिटासाठी हे मसाले आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. पाण्यामध्ये मसाले अगदी व्यवस्थित असे शिजले की यामध्ये आपल्याला अंडे घालायचे आहेत. मसाल्यांमध्ये अंड घालत असताना अशा पद्धतीने जो त्याचा पिवळा भाग आहे तो आपल्याला खालच्या बाजूने करायचा आहे आणि या पद्धतीने संपूर्ण अंडे आपल्याला मसाल्यामध्ये घालायचे आहेत. बनवून घेतलेला मसाला तव्यामध्ये थोडासा पसरून घ्यायचा आणि मगच आपल्याला हे कट करून घेतलेले अंडे घालायचे. इथं पहा संपूर्ण अंडे आहेत ते मी मसाल्यामध्ये ठेवून घेतले. आता याला अर्ध्या ते 1 मिनिटासाठी असंच आपण परतून घेऊयात. न हलवताच अगदी लो गॅसवरती आपण हे अंडे आहेत ते असेच परतून देऊयात. एका बाजूने अंडे परतले की अलगद असे आपल्याला दुसऱ्या बाजूने पलटायचे आहेत. इथं पहा दुसऱ्या बाजूने हे संपूर्ण अंडे आहेत ते मी पलटून घेते. अंडे पलटून झाले की याच्यावरून आपल्याला अगदी पाव चमचा इतका गरम मसाला भुरभुरून घ्यायचा आहे. असं केल्याने आपला अंडा मसाला अतिशय टेस्टी लागतो. सोबतच आपल्याला कसुरी मेथी देखील हाताने क्रश करून याच्यावरून घालायची आहे. गॅस अगदी लो ठेवलेला आहे. कसुरी मेथी सोबतच अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर देखील आपण वरून घालायची आहे. सर्वात शेवटी मी याच्यावरून थोडंसं लिंबू देखील पिळत आहे. आवडीनुसार लिंबाचा वापर करू शकता. त्यानंतर यात आपला मस्त असा अतिशय टेस्टी लागणारा अंडा मसाला बनवून तयार झालेला आहे. मसाल्याला रंग बघू शकता काही सुंदर आलेला आहे
आणि सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवत आहे. अशा प्रकारचा टेस्टी अंडा मसाला बनवून तयार झालेला आहे. हा अंडा मसाला आपण रोटी, भाकरी त्याचबरोबर पाव, चपाती सोबत खाऊ शकतो. चवीला भन्नाट लागतो. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेला चवीला भन्नाट लागणारा तवा अंडा मसाला एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटत आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.